नाचू नाचू यांचं पुरा दमच नाही होईना. ते एक कसं नाचवत एक कसं नाचवत. आणि मुंबईला गेले का ते फक्त पिक्चरचेच गाणे लावते. आपण तर डायरेक्ट संभळ लावून नाचतोय. तर त्याच्यात आहे ना आमचे इथे एवढं गबाळ झालं होतं काही कुठं उभं राहायला जागा नाही. एवढं घरात एवढे जण उभे होते. आणि ही लाईक क्यूट बावली बरं का आमच्या सगळ्यात घरातली सगळ्यात स्पेशल ही. आणि हे सगळे नाचत होते. तर ही माझी बहीण आहे ही तर डायरेक्ट ना दुबईमधला डान्स करत होती. म्हटले बाद झालं बाई, म्हटले आपल्या गावचा तरी डान्स करी. काही अड्यावानी भुताळीनवाणी घेतले म्हणे मुंबईला असंच डान्स करते म्हणे. म्हटले नीट कर म्हटले बाई. तरी भुताळीनवाणी नाचवते. तसं का तिच्या अंगाचं चालू होतं. आणि दुबईचे लोक डान्स करते ना तशी ना मुंडक घेऊन डान्स करत होती. मला मग ती व्हिडिओ डिलीट कर म्हटलं नाही करणार. आणि हे आम्ही डेकोरेशन केलेलं होतं त्याचा व्हिडिओ होता. मग हा आजचा आहे ना ॲनिव्हर्सरीचा केक होता. किती सुंदर होता. त्याच्यामध्ये जास्त फुलंच लावलेले होते. म्हटले नकली होते बरं का ते असली नव्हते. मग मामाची मामीची एंट्री करायला सुरुवात केली. तर ते लग्नामध्ये गाणं लावते ना ते लावून आणि मस्त आहे ना अक्षतांना टाकता फुलं टाकत होते. बार फुलं बरसाव ते गाणं. ते मामीला नसती लाजायचे म्हटले. आणि तिला म्हटलं बाई ग किती मजा करते बाहेरचे लोक ना. आपण येडपटच आहे बरं का. आपण नुसते हेच बोलत राहतो. आणि ही दिव्या आहे बरं का ही ॲडव्होकेट आहे. आणि हिला आहे ना मेणबत्त्या पेटवायचं काम दिलं होतं. म्हटलं तू मेणबत्त्याच पेटव लोकांचे नको पेटू म्हटलं. तू मेणबत्त्या पेटव तुम्ही विजायचे काम करतात कोर्टात तिथे पेटवायची कामं करा म्हटले. मग तिने मेणबत्त्या पेटवल्या त्याच्यात फुलच जळायला लागलं. मग ते फुल काढूनच घ्यायचा विचार चालला. म्हटलं आता पेटच गेली. पेट घेतलं का म्हणजे सगळं जळायला. त्यांनी पेट घेतला मग हिने केलं फूक मारून उजून टाक. लगेच मामान त्यांनी ना केक कटिंग करायला घेतला. मग केक कट करायला लागले. फुकले बिकले सगळं. तर बाकीचे फुकू लागले. एवढं उडवलं तर सगळं केकमध्ये जाऊन बसलं. पण आता म्हणे जाऊ दे आता खाऊनच घेऊ. तर मामाच्या टाकलेलं तर पुरं लागूनच गेलं. काहीच नाही राहिलं. मामाचं टकलंच पडेल होतं. तर फॉलो करा बरं का कोमल बोडके.